शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना म्हटल्यावर हरभरा पेरणीची लगबग सुरू असते. काही ठिकाणी मोडीस आलेला तर काही ठिकाणी फुलोरा व घाटे येण्याच्या अवस्थेमध्ये हरभरा हे पीक असते. तर शेतकरी मित्रांनो, थंडी जास्त प्रमाणात असल्याकारणाने हरभरा पीक जोमाने वाढते. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हरभरा पिकाचे घाटे वाढवण्यासाठी कोणती खते फवारण्या कराव्या लागतील हे बघणार आहोत. मित्रांनो, असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर चला जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, पेरणी करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरणी करावी, जेणेकरून घाटे अळीचे कोष जमिनीच्या वर येतील. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे फार महत्त्वाचे असते. त्यामध्ये पिकाच्या व्यवस्थापनाचे सर्व पैलू समाविष्ट असतात. शेतकरी मित्रांनो, पीक उगवल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी 19-19-19 50 ग्रॅम सीविड अर्क 25 मिली प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे खूप गरजेचे असते. मित्रांनो, फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असणे खूप गरजेचे असते. मित्रांनो, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या म्हणजेच बोरॉन पिकावर फवारणी खूप महत्त्वाची असते. याने पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळण्यास फायदा होतो. शेतकरी मित्रांनो, पिकाच्या फुलोरा अवस्था असताना 12-61-0 1 किलो आणि जो लाईव्ह फ्लावर किट 51 ग्रॅम प्रति लिटर 200 पाण्यात मिसळून फवारणी करणे खूप महत्त्वाचे आहे. फवारणी करताना जमिनीत ओलावा असणे खूप गरजेचे असते. शेतकरी मित्रांनो, घाटे लागल्यानंतर इमॅमेक्टिन बेंझोएट 5% SG घटक असलेले औषध MHX 0.45 ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी, जेणेकरून आपल्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल. शेतकरी मित्रांनो, हरभरा पीक म्हणजे कमी पाण्यामध्ये हे पीक सहज येऊ शकते आणि कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देणारे हे हरभरा एक पीक आहे. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती कशी वाटली? आमचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.